नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निघालेली भरती, ज्यामधील आपण वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। या पदासाठी पात्रता काय लागणार आहे, कोण कोण या पदासाठी एलिजिबल आहे, वेतन किती असणार आहे, त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे आणि आपल्याला सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय असणार आहे, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा। आपण बघू शकता, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे निघालेली एकूण जवळपास 150 पदांची ही भरती आहे। यामधील आपण फक्त एका पदाबद्दल माहिती बघणार आहोत। 4 नंबरचे पद आहे, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क संवर्गातील पद आहे आणि वेतन श्रेणी असणार आहे S8। त्यामध्ये 25,500 ते 81,100 एकूण पदे किती आहेत, 30 पदांसाठी निघालेली ही भरती आहे। तर आपण पुढे बघूया। आपली ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने TCS कंपनीद्वारे घेण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळणार आहे, त्या लिंकवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता। तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी आपल्याला पात्रता काय असणार आहे, एकूण 30 पदांसाठी निघालेली भरती आहे आणि विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे आपण HSC म्हणजे 12वी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे। त्यानंतर एकूण पदे किती आहेत आणि त्यांचे कास्ट वाईज बायफर्केशन येथे दिलेले आहे। यामध्ये अजा साठी 4 पदे आहेत, अज साठी 2 आहेत, विजा अ साठी नाही आहेत पदे, भज ब साठी 1 पद आहे, भज क साठी 2 पदे आहेत, भज ड साठी 1 पद आहे, विमा प्र साठी 1 पद आहे, इमा व साठी 5 पदे आहेत, आर्थिक दुर्बल घटक यासाठी 3 पदे आहेत आणि अराखीव 11 पदांसाठी आहे। अशी एकूण 30 पदांसाठी निघालेली ही भरती आहे। पुढे बघूया। पुढे आपल्याला दिलेली आहे पात्रता, वयाची अट काय असणार आहे। जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 फेब्रुवारी 2024 रोजी गणले जाणार आहे। त्यामध्ये अमागास प्रवर्गासाठी किमान 18, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो। जे विद्यार्थी मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी किमान 18 आणि कमाल 43 वर्षाची अट आहे। जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पण 43 वर्षाची उच्चतम लिमिट आहे। तर आपली ही परीक्षा TCS कंपनी घेणार असून आपली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्यामध्ये आपण बघू शकता, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदाबद्दल आपण माहिती बघत आहोत। गट क संवर्गातील पद आहे। याची परीक्षा आपली एकूण 100 प्रश्नांची ही परीक्षा होणार असून आपल्याला एकूण गुण आपल्याला 200 असणार आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचप्रमाणे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, मानसशास्त्र, न्याय सहाय्यक विज्ञान तसेच अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करणे अत्यावश्यक असून परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचा दर्जा, स्वरूप व प्रश्नसंख्या त्यासाठी विहित केलेले गुण व कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे। तर आपल्याला बघायचे आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क तसेच वरिष्ठ लिपिक भांडार गट क यांच्यासाठी सेम सिलेबस असणार आहे। यामध्ये आपल्याला मराठी विषयाचे 15 प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि 30 गुण असणार आहेत। इंग्रजी विषयाचे 15 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत। त्यानंतर सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत। तसेच बौद्धिक चाचणी यावर 15 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत। त्यानंतर आपल्याला विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील। म्हणजे आपल्याला जे काही प्रश्न बघायला मिळणार आहेत ते 12वी दर्जावर असणार आहेत। उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीच्या दर्जाच्या समान राहील।
त्यावरील आपल्याला 40 प्रश्न आणि 80 गुण असणार आहेत। एकूण गुण किती असणार आहेत? 200 आणि एकूण प्रश्न प्रति प्रश्न आपल्याला 2 गुण असणार आहेत आणि आपल्याला वेळ दिलेला जाणार आहे 90 मिनिटे, म्हणजे 1.5 तासाचा वेळ आपल्याला परीक्षेसाठी मिळणार आहे। त्यानंतर आपण फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता, त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। परीक्षेला फीस किती असणार आहे? तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये फीस असणार आहे। त्यानंतर पूर्ण प्रक्रियेचा कालावधी, ऑनलाईन अर्ज आपण 6 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये करू शकतो आणि आपण परीक्षेचे शुल्कही 6 फेब्रुवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये पेमेंट करून घ्यायचे आहे। परीक्षेचा दिनांक व अंतिम कालावधी आपल्याला वेबसाईटवर बघायला मिळणार आहे। अद्यापही परीक्षेची तारीख डिक्लेअर नाहीये। खालील सूचना आपण विद्यार्थी मित्रांनो वाचून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क संवर्गातील पदभरतीबाबत संपूर्ण माहिती बघितलेली असेल। आपल्याला काही प्रश्न असतील किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर आपण ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण मेसेज करून विचारू शकता आपल्याला काही अडचणी उद्भवल्या असतील तर। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।